हॅलो एव्हरीवन, मी शिवानी. अनहेल्दी खायचं स्किप करायचं आणि हेल्दी खायचं म्हणून सकाळी ब्रेकफास्टमध्ये मूगचा चिला बनवायला घेतला. माझ्याकडून मूग थोडे जास्तच भिजले. ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये हेच होतील असं वाटून राहिलं. मला तरी असं वाटतं की मी मोस्ट ऑफ द वस्तू हेल्दी खाते. फक्त आणि फक्त एकच गोष्ट जी अनहेल्दी असेल ती म्हणजे चहा. आता हळूहळू मी चहा पण बंद करणार, म्हणजे शुगर पण कन्झ्युम करणं बंद होणार आणि कोणतंच काम माझ्याने नीट होणार नाही. सांडं उबड होणार म्हणजे होणार. नंतर मी मुगाचे चिले बनवत होते आणि मला वाटलंच होतं की हे चिपकणार म्हणजे चिपकणार, आणि भाई तेच झालं. कसंच काही करून ते निघत नव्हतं. किती तेल टाकलं ते पूर्ण जळलं आणि चिपकलं. ते निघत नव्हते, पण टेस्टला मात्र छान झाले होते. व्यवस्थित निघण्यासाठी जर काही उपाय असेल तर मला नक्की सांगा. त्या तावीवर तर काही बनतच नव्हते, म्हणून मी डायरेक्ट तावाच चेंज केला. आणि सिरियसली या तावीवर व्यवस्थित निघत होते ते, म्हणजे ताव्याचा फॉल्ट होता, माझा नाही. नंतर बनवलेले छान चिल्ले वगैरे खाऊन घेतले आणि आम्हाला सायंकाळी जायचं होतं यात्रेला. आउटफिट चेक केला आणि आम्ही निघालो यात्रेला जायला. पण त्या यात्रेमध्ये छोट्या मुलांचे सगळे झुले होते. आपल्यासारख्या व्यक्तींसाठी काही झुलेच नव्हते. बाहेर निघालोच आहोत तर काही घ्यावं म्हटलं थोडं सामान. आणि या ट्रेंडिंग काश्मीरी बँगल्स घ्यायला आपल्या लाईफमध्ये तर पसंतीचा पुरुष आहे नाही, त्यामुळे स्वतःसाठी स्वतःच घ्यायच्या. यात्रा छोटी होती पण सामान भरपूर सुंदर होतं. म्हणून निघत्या वेळी असं विचार केला होता की आज स्वयंपाक नाही बनवायचं, बाहेरच जाऊन खायचं. पण तिथं फक्त पाणीपुरीचं दुकान होतं, तेच खाल्लं आणि घरी येऊन चुपचाप खिचडी बनवली. खिचडी शिजेपर्यंत छान फ्रेश वगैरे झाले. नंतर 4 गरमागरम खिचडी खाऊन घेतली आणि संध्याकाळी मेन काम, आठवणीचं काम म्हणजे ड्रायफ्रुट्स भिजू टाकणं. ते मी आता न चुकता करून राहिली आहे. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. राधे राधे.